नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे, हा बागेचा व्हिडिओ तुम्ही मागील 15 दिवसाआधी बघितलेला आहे. तर म्हणजे कडा गावातला अहिल्यानगर जिल्ह्यातील कडा तालुक्यातला व्हिडिओ होता. तर इथे आता तुम्हाला सनबर्डिंगचा थोडासा अटॅक जाणवतोय. हे बघा, हा असा उन्हाचा चट्टा पडतोय. हा जुनाच आहे. तर हा जो चट्टा आहे, हे फळाचा शेप इथे थोडा बदलायला लागला आहे. ॲक्च्युली आता ऊन जे आहे ही थोडं कमी जास्त जे होते ते झाडाला ऊन हे सेटल होत नाही. म्हणजे झाडामध्ये एकसारखं ऊन जर आलं तर पहिल्या 5-6 दिवस झाडाला त्रास होतो. त्यानंतर झाडाचा त्रास होणं कमी होतं, कारण ती सवय लागत असते. हे बघा, इथे तुम्हाला जाणवतं आहे. तर हे जे सनबर्निंगचा चट्टा आहे पिवळा, हा एक लेवलपर्यंत येणार आहे. म्हणजे काही वेळपर्यंत येणार, त्याच्यानंतर आपोआप हा भाजणं कमी होऊन जाईल. इथे आपल्याला भाजलेलं फळ बघायला मिळत नाही, म्हणजे जे पूर्ण संपलेलं आहे. आणि पोटातला माल बघा कसा एक नंबर आहे, जो आतमध्ये लागलेला आहे. आणि हे झाली पश्चिम बाजू मी दाखवली ते. आता आपण पूर्व बाजू बघूया. तर ही पूर्व बाजूकडे आपण चाललो आहे. पूर्व बाजूचं फळ बघा, एकदम क्लिअर आहे. आता हे तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये प्रॉपर दिसणार नाही, दुसरीकडचं दाखवतोय. हे बघा, आता इथे बघा पूर्व बाजूचे फळं किती क्लीन आणि साईज, मेन म्हणजे साईज. तर इथे तुम्हाला साईज दाखवतो. हे बघा, असा पूर्ण हातात मावत नाही फळ, अशा प्रकारची साईज चाललेली आहे. पातळ माल असल्यामुळं आता तुम्ही कमेंट्स कराल की पातळ माल आहे. बघा, थोडं पिवळपणा जाणवतो आहे, पण हे साईज होत आहे. आणि बांबू जे बांधलेले आहे, तुम्हाला सलग दिसते बांबू बांधलेले. तर बांबू बांधले म्हणजे त्याला माल आहे, पण पोटात जास्त माल असल्यामुळं आपल्याला तो जाणवत नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला तो दिसणार नाही. या झाडाला तुम्हाला असं वाटेल की माल तर काही खास नाही, फक्त बांधलं आहे. तर याला जर आपण जवळ जाऊन बघितलं तर आतमध्ये भरपूर असा माल आहे. हे बघा, आतमधला माल बघा, एक नंबर माल आहे. साईज पण एक नंबर छान जबरदस्त चाललेली आहे. तर अशा प्रकारचा माल आपल्याला इथे लागलेला आहे. त्यामुळं आणि इथे तुम्हाला असं जाणवत असेल किंवा नाही की थोडं पानामध्ये असं सुकावा किंवा सुकल्यासारखे वाटते. तर हा जो परिणाम आहे हेवी टेम्परेचरचाच आहे. हेवी म्हणजे की ऊन वाढलं आहे अचानक मागच्या ढगाळ वातावरणात 5-6 दिवसातल्या. आणि बघा, आता तुम्हाला एक फळ दाखवतो. हे फळ बारकाईने बघा, बघा भाजलं आहे मध्ये आता. तर हे असं भाजणं म्हणजे हे चुकीचं आहे. तर असं जर एक झाडावरचे 5-6 भाजर असेल तर हरकत नाही, एक 15-20 भाजायला नको. त्याला म्हणते सनबर्निंगचा डाग. आणि संपले, तिथून पुढं आपलं ते फळ विक्रीला येणार नाही. आणि हे जे साईड आहे, या साईडला तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि फळाच्या साईजमध्ये अडचण येणार नाही, फळांच्या क्वालिटीमध्ये अडचण येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सनबर्निंग होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला बागेचा असा अंदाज काढायचा आहे की कोणत्या बाजूला किती फळं भाजते सनबर्निंगसाठी, आणि पश्चिम बाजूला किती फळं आहे, पूर्व बाजूला किती फळं आहे, किती फळं भाजून राहिले, म्हणजे त्याला खर्च करायला पाहिजे. जर 5-10 फळं भाजत असेल किंवा थोडा पिवळा चट्टा पडत असेल तर त्याला काही खर्च करायची गरज नाही आहे. कारण त्या 10 फळांना वाचवायसाठी आपला खर्च किती होणार आहे हे महत्त्वाचं आहे. हे बघा, आतमधला माल एक नंबर माल आहे. चमक, शायनिंग, कलर नातखुळच. तर आता अशा प्रकारे आपल्याला इथं आपण पश्चिम बाजूला आलो आहे. आता इथल्या 3 फळासाठी किंवा वरच्या 4 फळांसाठी 7 ते 10 फळांसाठी जर आपण त्याला खर्च करायचा म्हटलं तर तो परवडण्यासारखा नाही आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी आपल्या बागेत माल किती आहे, आपण खर्च किती करतो आहे, याचा ताळमेळ लावूनच खर्च करायला पाहिजे. अशा प्रकारचा बाग एकदम सुंदर फुटलेला आहे. पूर्ण झाडं फुटलेलं नाही आहे. जवळपास आपण म्हणू की एक 400 पैकी 350च्या आसपास झाडांना बांबू बांधले. 50 झाडांना माल नाही आहे, त्याला बांबू बांधलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला चांगला माल मिळेल.
याचं वय तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जरूर व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारच्या अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना हा प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि किती छोटा आहे याच्यावर निर्णय घेता येईल आणि चुका होणार नाही. आणि याच्यानंतरही तुम्हाला वाटलं की अजून आपल्याला सल्ल्याची गरज आहे, प्रॉपर सल्ल्याची गरज आहे, तर आपली प्रायव्हेट कन्सल्टन्सी घेऊ शकता, जे की तुम्ही कमेंट्स करून मला ॲड्रेस आणि तुमचं लोकेशन पाठवू शकता. त्यानुसार आपण तिथे विजिट करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याची जी काही विजिट चार्ज मानधन आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल. आणि व्हिडिओ शेअर करत चला, कमेंट्स करा. कमेंट्स केलं, प्रश्न विचारले तरच त्याचं उत्तर मिळते. आणि वेळेअभावी काही कारणास्तव मी बागेमध्ये असतो, काही वेळा फोन बंद लागतो, रेंजचा प्रॉब्लेम असतो, फोन उचलला जात नाही आणि फोनची रिंग वाजत असली तरी फोन उचलला जात नाही, याचा अर्थ की काम सुरू आहे म्हणून फोन उचलला जात नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज टाकण्यावर भर द्या. धन्यवाद.